हा चालेल. काल आपण पहिला सर्ग आपला काल संपला होता. ठीक आहे. पहिल्या सर्ग अजून लोक येत आहेत का? ठीक आहे, येतील आता. ज्यांना यायचं ते नंतर जॉईन होतील. आपण सुरू करूया. काल आपला पहिला सर्ग संपला होता. त्या पहिल्या सर्गाचं नाव वसिष्ठाश्रमाभिगमन असं आहे. वसिष्ठाश्रमाभिगमन असं पहिल्या सर्गाचं नाव आहे. म्हणजे वसिष्ठांच्या आश्रमामध्ये जाणे, वसिष्ठांच्या आश्रमामध्ये जाणे, वसिष्ठाश्रमाभिगमन, वसिष्ठाश्रमाभिगमन असं पहिल्या सर्गाचं नाव आहे. ठीक आहे. आता हा दुसरा सर्ग आहे. आता त्याच्या पुढे. ठीक आहे. पहिल्या सर्गामध्ये आपण पाहिलं होतं की अशा प्रकारे तो राजा रात्री झोपला होता आणि सकाळी वेद पठनाने त्याची रात्र संपली आणि तो जागा झालेला आहे. आता दुसऱ्या सर्गामध्ये तीच गोष्ट आता पुढे सुरू आहे. दुसऱ्या सर्गातला पहिला श्लोक. ठीक आहे, आपल्या सगळ्यांना दिसतोय समोर स्क्रीनवरती. अथ प्रजानामधिपः प्रभाते जाया प्रतिग्राहित गंधमाल्यां वनाय पीत प्रतिबद्धवत्सां यशोधनो धेनुमृषेर्मुमोच. परत वाचतो श्लोक. अथ प्रजानामधिपः प्रभाते जाया प्रतिग्राहित गंधमाल्यां वनाय पीत प्रतिबद्धवत्सां यशोधनो धेनुमृषेर्मुमोच. आता हा जो दुसरा सर्ग आहे, या सर्गामध्ये संपूर्ण सगळ्या ठिकाणी उपजाती असा छंद येतो. ठीक आहे. आणि जो पहिला आपण पाहिला त्याच्यामध्ये श्लोक किंवा अनुष्टुभ हा छंद होता. ठीक आहे. आता इथं आहे उपजाती. उपजाती म्हणजे अनंत रोधी ऋतलक्ष्म भाजव पादव इत्यादी या उपजातयस्तः असं त्या उपजाती छंदाचं लक्षण आहे. ठीक आहे. त्यात आपण नको जाऊया, पण एक जस्ट सांगता तर इथं हा संपूर्ण सर्ग उपजातीमध्ये आहे, म्हणून ही चाल बदलली आता श्लोकांची. ठीक आहे. पहिली चाल एकदम सिंपल, आपण जशी गीता वाचतो तशी होती. आता ह्या दुसऱ्या सर्गाची चाल थोडी बदललेली आहे. आता गीतेमध्येच नाही का आपण ते दुसऱ्या प्रकारचे श्लोक वाचतो ना, जे एकदम असे 4 लाईनचे असतात, ज्यांच्या एका ओळीमध्ये 11 अक्षर असतात. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च, हे जे आहे 4 लाईन वाले त्यांच्यासारखंच इथं. अथ प्रजानामधिप प्रभाते जाया प्रतिग्राहित गंधमाल्यं. आता त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये थोडा फरक आहे. ते पण 11 अक्षराचेच आहेत. चाल पण तशीच आहे, पण वृत्तांमध्ये फरक आहे. ते उपेंद्र वज्रा, इंद्र वज्रा, उपजाती वगैरे असे बरेच 11 अक्षरांवाले बरेच छंद आहेत. तर त्यांच्यातला आता हा इथं या सर्गात जो घेतलेला आहे तो उपजाती आहे. काय म्हणतात ते. अथ प्रजानामधिप प्रभाते जाया प्रतिग्राहित गंधमाल्यां वनाय पीत प्रतिबद्धवत्सां यशोधनो धेनुमृषेर्मुमोच. अथ प्रभाते यशोधनः प्रजानाम् अधिपः जाया प्रतिग्राहित गंधमाल्यां पीत प्रतिबद्धवत्सां ऋषेः धेनुं वनाय मुमोच. असं म्हणता येते. काय म्हणतायत. अथ प्रभाते. प्रभाते अथ म्हणजे त्याच्यानंतर. कशाच्या नंतर तर रात्री, ती जी रात्र झाली ना त्या रात्रीच्या नंतर, सकाळी उठल्यानंतर. निशान नयनानंतरम, निशान यनानंतरम असं सांगले की रात्रीतून झोप उघडली आपली आणि त्याच्यानंतर सकाळ झाल्यानंतर काय झालं. अथ यशोधनः प्रजानाम अधिपः. यशोधनः, यश हेच ज्याचं धन आहे, यशरूपी धन ज्याने कमावलेलं आहे असा यशोधनः. यश हेच ज्याचं धन आहे किंवा यश ज्याच्याकडे विपुल प्रमाणात आहे असा. यश हेच ज्याने धन कमावलेलं आहे, त्याला इतर कोणत्याही धनाची आवश्यकता नाहीये. यशोधनः प्रजानाम अधिपः. प्रजानाम अधिपः म्हणजे प्रजेचा ईश्वर, प्रजेचा पालन पोषण करता, प्रजेचा पती, प्रजेचा नेता. प्रजानाम अधिपः म्हणजेच राजा. परत इथं प्रजेचा ईश्वर, प्रजेश्वर, प्रजानाम अधिपः. प्रभाते, प्रभाते म्हणजे प्रातःकाळी.
एकदम नाही का प्रातः काळ म्हणजे दिवसाचे जे आपण त्या दिवशी बघत होतो ना 8 प्रहर असतात, त्या 8 प्रहरांपैकी हा जो पहिला आहे नाही का दिवसाचा, म्हणजे 4 रात्रीचे 4 दिवसाचे असे, म्हणजे त्यातला दिवसाचा जो पहिला प्रहर आहे त्याच्यामध्ये हा निघालेला आहे प्रभाते. ठीक आहे, प्रातःकाली. त्यानंतर पुढे काय म्हणतायत ते जाया प्रतिग्राहित गंध माल्याम. जाया, जाया जाया या शब्दाचा अर्थ काय होतो? जाया म्हणजे पत्नी. ठीक आहे, आता जाया म्हणजे पत्नी, पण तिला मग जाया असं का बरं म्हटलेलं आहे? एक मिनिट, ते सांगतो सगळं नंतर. आधी आपण श्लोकाचा अर्थ पाहून घेऊया. जाया प्रतिग्राहित गंध माल्याम म्हणजे ती जी पत्नी होती, म्हणजेच कोण? राजा दिलीपाची पत्नी सुदक्षिणा. हिने काय केलं? त्या सुदक्षिणेने सुगंध नाही का गंध माल्याम जाया प्रतिग्राहित. प्रतिग्राहित म्हणजे धारण करणारी, जिने धारण केलेलं आहे, जिने हातात घेतलेलं आहे नाही का, जिच्या हातामध्ये आहे अशी. काय आहे तिच्या हातामध्ये? गंध माल्याम नाही का, म्हणजे सुगंध, काय दिवा, अगरबत्ती, माळा, फुलं, म्हणजे काय आपण सजवा हे ओवाळायचं ताट म्हणतो ना, तसं सगळं ज्याच्यामध्ये हळद कुंकू असेल, जे काय असेल ते सगळे गंध माल्याम, हे सगळ्या गोष्टी घेऊन जाया प्रतिग्राहित गंध माल्याम म्हणजे नाही का सुदक्षिणेने तिच्या हातामध्ये या सगळ्या गोष्टी घेऊन ती आलेली होती. ठीक आहे, जाया प्रतिग्राहित गंध माल्याम. पुढे काय म्हणतायत ते की प्रतिबद्ध वत्साम, पीत प्रतिबद्ध वत्साम. आता पीत प्रतिबद्ध वत्साम, पीत, पीत म्हणजेच ज्याला ज्याने पण दूध प्यायलेलं आहे नाही का, जो दूध प्यायलेला आहे असा पीत. पीत प्रतिबद्ध वत्साम, दूध प्यायल्यानंतर त्याच्या वत्साला बांधलेला आहे, जिच्या वत्सासाठी मुक्त केलेल्या, असा या संपूर्ण श्लोकाचा अर्थ झाला. परत एकदा सांगतो. काय म्हणतात ते की रात्र संपल्यानंतर नाही, अथ रात्र संपल्यानंतर प्रजानाम अधिपः, प्रजेचा जो राजा होता किंवा प्रजेचा जो ईश्वर होता असा तो दिलीप राजा, प्रजानाम अधिपः, त्याच्यातून काय झालं? तो सुदक्षिणेसोबत नाही का, आता आधी त्या राजाला एक त्यांनी विशेषण लावलेलं इथं, ते त्याच्यावर बोलू. आधी अर्थ सांगून घेतो की रात्र संपल्यानंतर प्रजेची रक्षा करणारा तो राजा, जो यशोधन होता, तो सुदक्षिणेने घेतलेल्या सुगंध, माला वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टींना आता प्रतिग्राहित, प्रतिग्राहित म्हणजेच ग्रहण म्हणजे घेणे आणि प्रतिग्रहण म्हणजे देणे नाही का. मग तिने ज्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत अशा त्या गोष्टी घेऊन जी काही गाय होती नाही का, ती गाय कशी होती? तर जिच्या वासराला दूध प्यायल्यानंतर बांधून ठेवलेला आहे अशी ती गाय वनात जाण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे? तिला मुक्त केलेलं आहे. ठीक आहे, म्हणजेच रात्र झाल्यानंतर प्रजेचं रक्षण करणाऱ्या, यश हेच ज्याचं सगळं केलेले आहे अशी ती गाय. परत दुसरं काय विशेषण वापरतायत? पीत प्रतिबद्ध वत्साम, जिच्या वासराने दूध प्यायलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याला बांधलेलं आहे अशा वासरावाली त्या मुनींची गाय, वशिष्ठ ऋषींची गाय वनात जाण्यासाठी मुक्त केली गेली. ठीक आहे, असं ते अर्थ सांगतायत तिथं. आता ह्याच्यामध्ये काय आहे की प्रजानाम अधिपः, प्रजानाम अधिपः म्हणजेच काय की जो प्रजेचं रक्षण करतो त्याला प्रजानाम अधिपः, प्रजाधिपः, प्रजानाम अधिपः असं म्हणलं जातं. आता प्रजेचं रक्षण करतो म्हणजेच काय? प्रजेचं रक्षण करतो म्हणजेच त्याने प्रजेला सगळ्याच दृष्टींनी, ठीक आहे, म्हणजे ठीक आहे. तर आता इथं प्रभाते, प्रभाते या शब्दाचं महत्व आहे हे नाही का, की आपली संस्कृती ही जी आहे ती सकाळी लवकर उठून सगळी कामं करणारी नाही का, तिथून आपल्या दिवसाची सुरुवात करणारी. पण पाश्चात्य संस्कृती जी आहे ती गुड मॉर्निंग वाली, म्हणजे
त्यांच्याकडे ज्यावेळेस सकाळ होते, प्रभात म्हणजे पहाट नाही, सकाळ जेव्हा संपूर्ण सूर्य वरती आलेला असतो व्यवस्थित वगैरे, तेव्हा त्यांची कामांची सुरुवात होते. आणि आपल्या इथं तर उलट आहे. आपल्या इथं काय सांगतात, की सकाळी लवकर उठून तुम्ही कामाला सुरुवात केली पाहिजे. नाही का? ही त्यांच्या आणि आपल्या संस्कृतीतला बेसिक फरक आहे. म्हणून नाही का ते एक गोष्ट सांगतात बाबा, की छायायाम खलु गंतव्यम आगंतव्यम तथैव च मिष्टान्न भोजनम कार्ये ततो लक्ष्मीर्मिलिष्यति. नाही का? आता जस्ट जाता आता एक छोटस थोडक्यात सांगतो ते की एक वडील असतात आणि त्या वडिलांना 4 मुलं असतात. पण त्यांच्याकडे धनसंपत्ती वगैरे सगळ्या गोष्टी बऱ्याच असतात. आणि आता ते मरायला टेकलेले असतात. आता कसं काय होणार नाही का ह्या मुलांचं, ती मुलं पुढं काय करणार, कसं करणार? म्हणून आता जाताना त्यांना काहीतरी आयुष्यभर व्यवस्थित सांगत असतात, पण तरी ते काही मुलांना लक्षात येत नाही. म्हणून मग जायच्या आधी ते काय करतात, त्यांचं एक वसियतनामा बनवतात आणि त्याच्यामध्ये ते लिहून ठेवतात वकिलाकडून वगैरे. आणि ज्यावेळेस ते मरण पावतात, त्यावेळेस ही सगळी मुलं उघडतात ते, की चला काय वडिलांनी कोणाकोणाला काय काय वाटलेलं आहे, धनसंपत्ती वगैरे असं. म्हणून ते उघडून बघतात. तर त्याच्यामध्ये हा एक श्लोक लिहिलेला असतो, की छायायाम खलु गंतव्यम आगंतव्यम तथैव च मिष्टान्न भोजनम कार्ये ततो लक्ष्मीर्मिलिष्यति. म्हणजे सावलीतून जा, सावलीतून परत या. छायायाम खलु गंतव्यम, सावलीतून जावं आणि सावलीतूनच परत यावं. आगंतव्यम तथैव च मिष्टान्न भोजनम कार्ये, आणि सोबत तुम्ही काय करावं, मिष्टान्न भोजनम कार्ये म्हणजे रोज गोडधोड खा. अतो लक्ष्मीर्मिलिष्यति. आणि एवढं जर तुम्ही केलं तरच तुम्हाला काय मिळणार आहे, व्यवस्थित लक्ष्मी प्राप्त होणार आहे, तुम्ही धनवान होणार आहे. आता ही जी 4 मुलं असतात, ही एकदम आळशीच असतात नाही का, आणि त्यांना ह्या अशाच गोष्टी पाहिजे असतात. ते म्हणतात, "अरे वाह, वाह, वाह! आपला बाप किती हुशार होता नाही का? त्याने आपल्यासाठी किती एकदम सरळ सोप्पा राजमार्ग सांगितलेला आहे, की सावलीतून जा, सावलीतून परत या आणि रोज गोडधोड करून मस्तपैकी पंचपक्वान्न खा, तर आपोआपच लक्ष्मी प्राप्त होणार आहे." आता इतका असा सरळ साधा सोपा मार्ग जगात कोणीच सांगत नाही ना, आणि जो ह्यांच्या वडिलांनी यांना सांगितलेला आहे. त्याच्यामुळं ह्या सगळ्यांना खूप बरं वाटतं. आणि मग ते लोकं त्या दिवशीपासून तसंच करतात, की सावलीतून जा. आता कुठं जायचं? मग ते शेतात जायचं असते नाही का? म्हणून मग ते काय करतात, इथून घरापासून त्यांच्या शेतापर्यंत अख्ख्या रस्त्यावरती असा मंडप घालून टाकतात, नाही का? आणि मग मंडप घातल्यानंतर काय, कधीही गेलं तरी मंडपाखाली सावलीच असणार आहे ना. म्हणून मग सावलीतून जातात ते आणि सावलीतूनच परत पण येतात, नाही का? सावलीतूनच गेले आणि सावलीतूनच परत आले. आणि काय करायचंय, मिष्टान्न भोजनम कार्य, रोज घरी गोडधोड खायचंय. ठीक आहे, रोज घरी गोडधोड खायचंय. आणि एवढं केल्यानंतर काय होणार आहे, आता त्यांनी रोज गुलाबजाम नाही का, काय ते आपलं सगळं सगळे जे काही गोडधोड पदार्थ असतील नाही, लाडू, बेसन, बुंदी, डिंक, निरवा आणि मोतीचुरा, बासुंदी, चकल्या, सुधा, रसखवा, डोसे, वर्दीवर, सांजा, साखर, भात, मैसूर वडी, श्रीखंड, पेढे, खिरी, बर्फी, भाकर, आम, रसखवा, झुणका, मसाला पुरी, हे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या आपलं रोज गोडधोड त्यांनी घरी खायला सुरुवात केली, नाही का? आणि असं करत 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 बरेच दिवस झाले. आणि त्याच्यामध्ये वडिलांनी अजून एक खाली सांगून ठेवलेलंच होतं, एवढं करत असताना तुम्हाला काय करायचंय, प्रत्येक गावामध्ये एक एक घर पण बांधायचंय. ठीक आहे, प्रत्येक वेगवेगळ्या गावांमध्ये एक एक घर तुम्हाला बांधायचंय. आता त्यांना वाटलं बरं झालं चला, म्हणून मग त्यांनी काय केलं, वेगवेगळ्या गावांमध्ये एक एक घर पण बांधलं, नाही का? छान असं मस्तपैकी बंगल्या टाईप प्रत्येक गावामध्ये एक एक घर. आणि त्या घरापर्यंत जायला सुद्धा त्यांनी सगळीकडे मंडप टाकले. मग रोज काय करायचे, ते उठले की ह्या घरातून त्या घरात, त्या घरातून त्या घरात, सावलीतून रोज जात राहायचे ते. आणि प्रत्येक ठिकाणी काय करायचे, ते मात्र रोज गोडधोड जेवण हे करत राहायचे. आणि असं करत करत काय झालं, वर्ष, दीड, 2 वर्षामध्येच त्यांची जी सगळी संपत्ती होती, जी काय वडिलांनी कमवून दिलेली होती, ती सगळी संपत्ती नष्ट झाली, नाही का? आणि मग आता काय करायचं, आता त्यांना प्रश्न पडायला लागला, की मग आता ते एकदम असे रडकुंडीला आले, की आता इथून पुढे काय करायचं, आपण कसं करायचं, नाही का? तर त्यावेळेस त्या वडिलांचाच एक मित्र होता, असेच त्यांच्याच लंगोटियार एकदम लहानपणापासूनचा, असे ते सद्गृहस्थ.
ते एक दिवस असेच त्यांना नंतर निरोप कळाल्यानंतर ते आले भेटायला, की काय मुलांनो कसं काय चाललंय तुमचं, सगळं बरं आहे ना? मला आता बातमी कळाली. आता त्या काळात काय हे लगेच टेलिफोन वगैरे नसायचे ना, जुन्या काळची गोष्ट. मग त्यावेळेस त्यांना बातमी कळाली तसे ते आले. आता निघाल्यानंतर प्रवास करून किती महिन्यांनी प्रवास करून ते पोहोचले असतील वगैरे वगैरे. आल्यानंतर मग भेटले मुलांना, कसं काय चाललंय तुमचं, सगळं बरं आहे ना? छान मित्र होता माझा, असं तसं. तर थोडं त्यांनी पाहिलं मुलांची परिस्थिती, की एकदम आता अं, दरिद्री झाल्यासारखे आहेत नाही का, सगळी धनसंपत्ती ज्यांची संपलेली आहे, एकदम गरीब अशी ही मुलं दिसतायत. मग त्यावेळेस त्यांनी विचारलं, की "का रे बाबांनो, असं का बरं, काय झालं?" ते म्हणतात, "काय नाही, आमच्या बापाला अजिबात अक्कल नव्हती आणि त्याच्यामुळे सगळं आमचा अनाज झालेला आहे." म्हणतो, "का रे, काय, कसं काय?" मग त्यांनी ती वही उघडून दाखवली. ते जे काय वडिलांनी त्यांच्यासाठी ते लिहून ठेवलेलं होतं. "बघा, हे असं-असं लिहिलेलं आहे. का सावलीतून जा, सावलीतून या, रोज गोडधोड खा आणि एकेका गावात एक-एक घर बांधा वगैरे." आणि आम्ही सगळ्यांनी तसंच केलं. पण त्या वडिलांच्या सांगण्यानुसार करून सुद्धा आम्हाला तर काही अजिबात धनप्राप्ती तर झालीच नाही, नाही का. तर तो लक्ष्मीर्मिलिष्यति असं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर तुम्हाला लक्ष्मी ही मिळेलच. पण इथं उलटं जी आमच्याकडे होती ती लक्ष्मी पण सगळी आमची संपली, नाही का. असं हे मूर्ख आहे आमचा बाप. मग त्यांना वाटलं, की नाही, नाही, थांबा, थांबा. तुमचा बाप मूर्ख नाहीये. त्याने तो मी त्याला देवापासून ओळखतोय लहानपणापासून. सगळ्यात हुशार असा तुमचा बाप होता. आणि तो उगाचच असं काहीही सांगणार नाही. पाहू द्या मला एकदा जरा पाहू द्या ते सगळं. आणि म्हणून त्यांनी परत एकदा ते पाहिलं. आणि पाहिल्यानंतर जेव्हा त्यांनी वाचलं, मग तेव्हा त्यांना त्याचा अर्थ कळाला, की हां, ह्याला तर नेमकं असं सांगायचं होतं. तसं नाही का आपण त्या दिवशी एक पाहिलं, की "विद्वान एव विजानाति विद्वज्जन परिश्रमं, नहि वंध्या विजानाति गुर्वीं प्रसव वेदना." नाही का, विद्वानच विद्वानाला जाणू शकतो ना. एखादी वंध्या स्त्री प्रसव वेदना काय आहेत हे कधीच जाणू शकणार नाही. मग तशीच गोष्ट इथे आहे, की तो मित्रच त्या मित्राला समजू शकला, की हां, ह्याला नेमकं काय सांगायचं होतं. आणि मग तो म्हणला, "अरे, तुमचे वडील तर एकदम खूप हुशार होते आणि त्यांनी खरंच खूप महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगून गेली. पण तुम्ही ती नीट समजले नाही आणि न समजताच ती गोष्ट करायला लागले. त्याच्यामुळे आज तुमची ही गत झाली." ते म्हणतात, "का बरं, काय सांगितलंय वडिलांनी?" तर बघा म्हणता इथं काय सांगितलंय, "छायायाम खलु गंतव्यम." नाही का, तुम्ही सावलीतून जायचंय. सावलीतून जायचं म्हणजेच काय, की सूर्य उगवायच्या आधी, नाही का. सूर्य उगवायच्या आधी. सूर्य उगवल्यानंतर मग ऊन येणारच आहे तिथं. पण सूर्य उगवायच्या आधी जर तुम्ही गेलेत तर सावलीतच जाणार ना. आणि सूर्य मावळल्यानंतर म्हणजेच सूर्य ज्यावेळेस परत संध्याकाळी अस्त होणार, त्याच्यानंतर आले तर मग त्यावेळेस परत सावलीत असणार आहे, नाही का. म्हणून छायायाम खलु गंतव्यम आगंतव्यम तथैव च, म्हणजे सावलीतूनच जायचंय तुम्ही आणि सावलीतूनच परत यायचंय. कुठं जायचंय सावलीतून? ह्या घरातून त्या घरात नाही. तर सावलीतून तुम्हाला शेतामध्ये जायचंय, नाही काय. म्हणजे एकदम पहाटे सूर्योदयाच्या आधी प्रभाते, ह्या प्रभातेवरून हे सगळं सांगितलं. प्रभाते, की तुम्ही त्या पहाटे प्रभाते एवढ्या लवकर तिकडे गेले पाहिजेत, नाही का. म्हणून आपल्या इथं पण आपण म्हणतो ना, प्रभाते मनी रामचिंतित जावा वगैरे वगैरे. हे सगळं ते प्रभाते, पहाटे मला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. म्हणून बघा अजूनही गावाखेड्यांमध्ये कुठे जातो आपण पाहतो, किंवा जुन्या काळातले सगळेच लोक करायचे. शेतीची कामं असतील, नांगरणी असेल, वखरणी असेल, जे काय असेल, सगळे ते सकाळी सकाळीच एकदम सूर्योदयाच्या आधीच, म्हणजे सगळीकडे असा अंधारच असतो त्याच वेळेस बैल घेऊन निघालेले असतात शेतात. तर ते छायायाम खलु गंतव्यम आगंतव्यम तथैव च, म्हणजे सूर्योदयाच्या आधी जर तू शेतात गेलास आणि सूर्योदयानंतर जर तू शेतातून परत आलास, म्हणजे एवढ्या दिवसभर जर तू तिथं काम केलंस, नाही का, कष्ट केलेस तुझ्या शेतामध्ये, तर काय होणार आहे, मिष्टान्न भोजनम कार्ये. दिवसभरात कष्ट केल्यानंतर तू तिथं शेतामध्ये जी काही चटणी भाकर पण खाणार आहे, कांदा भाकर पण खाणार आहे, ती पण तुझ्यासाठी काय होणार आहे, मिष्टान्न, नाही का. जर खऱ्या अर्थानं भूक लागली ना, तर मग समोर काहीही दिलं तरी माणसाला ते गोडच वाटतं. हां, बरं आहे, बरं आहे बाबा, काहीतरी तर दे. नाही का, आपण हे ट्रेकिंगला वगैरे जातो तेव्हा बघतो ना, इतर वेळेस परत ते हा पिझ्झा खायला पण नको वाटतो, तो वडापाव खायला पण नको वाटतो. पण तिथं कसं असतं, जे काय बाबा कुरमुरे असतील तर दे, जे काय शेव असेल काहीतरी दे बाबा, शेंगदाणे ते शेंगदाणे घालू दे बाबा पोटात. आणि त्यावेळेस ते सुद्धा खूप आपल्याला गोड वाटतात. त्याचं कारण ते, की मेहनत केली मी दिवसभर, कष्ट घेतले, की आपोआपच ते मला गोड लागणार आहे, मिष्टान्नच होणार आहे त्याचं पण, नाही का. आणि हे केल्यानंतर आणि मग तुम्हाला काय करायला सांगितलं, एकेका गावामध्ये एक-एक
घर बांधायला सांगितलं होतं. एकेका गावामध्ये एक एक घर बांधायचं म्हणजे काय, तिथं तुम्हाला काय असं जाऊन सिमेंट, दगड, विटा, वाळू, रेती ह्या सगळ्यांनी असं तुम्हाला घर बांधायला नव्हतं सांगितलं. घर बांधणं म्हणजे काय, की प्रत्येक गावामध्ये असं एक तरी घर तुमच्या संबंध असले पाहिजे की ज्यांच्याशी तुमचा संबंध दृढ होईल, ज्यांच्याशी तुमचं नातं दृढ होईल, म्हणजे जे आपण ज्याला भाऊफेरी, भक्ती फेरी म्हणतो हे, नाही का, की ते तुम्हाला तिथं जाऊन करायचंय. प्रत्येक गावामध्ये एक एक घर बांधायचं म्हणजे एक एक घर असं असलं पाहिजे की त्या घराशी तुमचा अगदी जवळचा संबंध असला पाहिजे, अगदी जवळचं नातं असलं पाहिजे, नाही का. अशा वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळी घरं तुम्हाला बांधायची. आणि असं कधी होईल एवढ्या जवळचं नातं, जेव्हा मी रोज उठून भाऊफेरीला, भक्ती फेरीला जाईल, नाही का, त्यावेळेस कुठंतरी तो संबंध माझा दृढ होणार आहे एखाद्या घराशी. तर ते तुम्हाला केलं पाहिजे. मग हे एवढं सगळं केल्यानंतर मग खऱ्या अर्थानं काय होणार आहे, तर तो लक्ष्मीर मिलिष्यती, त्यावेळेस तुम्हाला लक्ष्मी मिळेल, नाही का, त्यावेळेस तुम्हाला धनसंपत्ती मिळेल. आणि मग हा जेव्हा अर्थ ते वडिलांचे मित्र सांगतात, तेव्हा या मुलांना कळतं, हा अच्छा असं होतं काय. मग तिथून पुढे ती सगळी मुलं तसं करायला सुरुवात करतात. मग पहाटे लवकर उठून शेतात जाणं, संध्याकाळी सूर्यास्तानंतर शेतातून परत येणं, नाही का. मग तिथं जे काय कांदा भाकर खातील ती पण त्यांना अगदी गोड वाटायला लागली. गावागावात भक्ती फेरी, भाऊफेरीला जायला लागले, ते लोकांना भेटायला लागले आणि हळूहळू अशी घरं पण बांधत गेले, सगळीकडे संबंध दृढ करत गेले ते आपला. आणि आपोआपच त्यांची परत पुन्हा भरभराट झाली. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे की प्रभाते, आपली संस्कृती ही आहे की जी प्रभाते, सकाळमध्ये बिलीव्ह करणारी, सकाळमध्ये नाही म्हणजे एकदम पहाटे, नाही का. नाही तर आता आपल्यातले कितीतरी विचारतो आपण, नाही का, नाही भाऊ 8चा टायमिंग कशाला ठेवलाय, मग 7चा नको, आणि मग हे नको, थोडं लेट करूया, 12 वाजता बघूया, 1 वाजता बघूया, नाही का. त्याला एका प्रकारे आपण असं खोचक अर्थाने सूर्यवंशी असं म्हणतो, नाही का. सूर्य उगवल्यानंतर, ऊन आल्यानंतर मग आपण उठणार आहे असे लोक. तर तशी आपली संस्कृती नाहीये. ठीक आहे. हे म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्या संस्कृतीचं महत्व इथं वर्णन केलेलं आहे. आता एवढ्या सकाळी पहाटे 6 वाजता 5 वाजता कोणती काही करायला जाणार आहे का, नाही का. असं पण इथं हा तिला घेऊन निघालेला आहे त्यावेळेस, की जे मला निघायचंय, मग तुला जेव्हा खायचंय तेव्हा तू खा, नाही का, तुला जेव्हा तू हे करायचं तेव्हा कर. पण जी संस्कृती आहे त्या संस्कृतीमध्ये आपल्याला तशा गोष्टी सांगायच्या आहेत. म्हणून इथं प्रभाते. ठीक आहे. अथ प्रजानामधिप प्रभाते. पुढचा शब्द आहे जाया, नाही का. इथं जाया, जाया या शब्दाचं एक वेगळं महत्व आहे, नाही का. ह्याच्या आधी आपण आता सुदक्षिणेसाठी म्हणजे पत्नी, धर्मपत्नी किंवा मग भार्या, अजून असे वेगवेगळे शब्द पाहिले ना. त्याच्यातला हा जाया, जाया असा शब्द आहे. तर जाया हा शब्द आता मला वाटतं महाभारतामध्ये पण येतं ते, आणि अजून अग्निपुराणात येतं, अजून आहे बऱ्याच ठिकाणी असं त्याचं वर्णन येतं की जाया कोणाला म्हणतात, नाही का. की त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की पतिर्जायां प्रविशती गर्भो भूत्वेह मातरम तस्यां पुनर्नवो भूत्वा दशमे मासी जायते तज्जाया जाया भवती यदस्यां जायते पुनः, असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे एकदम त्या जाया शब्दाचं त्यांनी परफेक्ट वर्णन केलेलं की जाया असं का बरं म्हणतात तिला. तर ते म्हणतात की पतिर्जायां प्रविशती, नाही का. पती काय करतो, पती हा जायेच्या म्हणजेच पत्नीच्या गर्भामध्ये प्रवेश करतो. ठीक आहे. गर्भामध्ये प्रवेश करतो म्हणजेच कसं, पती हा त्याचं जे स्पर्म आहे त्याच्या स्वरूपात तो पत्नीच्या गर्भामध्ये प्रवेश करतो पुन्हा. ठीक आहे. त्याचे जे शुक्राणू आहेत त्याच्यातून, त्याचं जे वीर्य आहे त्याच्याद्वारे तो पत्नीच्या गर्भामध्ये प्रवेश करतो पती. ठीक आहे. आणि प्रवेशाती गर्भो भूत्वेह मातरम, आणि त्याच्यामुळं ती त्याची आई होते. कशी काय आई होते, तर तस्यां पुनर्नवो भूत्वा दशमे मासी जायते, की तो पती वीर्यरूपात त्या पत्नीच्या गर्भामध्ये जाऊन पुन्हा 10व्या महिन्यामध्ये जन्म घेतो. दशमे मासी जायते, नाही का, जिच्यामधून तो पती पुन्हा 10व्या महिन्यामध्ये जन्म घेतो, जिच्या गर्भातून. तज्जाया जाया भवती, म्हणूनच त्यामुळे तिला, पत्नीला जाया असं म्हटलं जातं. यदस्यां जायते पुनः, जिच्यामधून पती पुन्हा उत्पन्न होतो, म्हणून तिला जाया असं म्हणतात. आणि म्हणूनच शास्त्रकारांनी पत्नीला एक दुसरा शब्द दिलेला आहे, तो म्हणजे माता. असा पण पत्नीला समानार्थी शब्द सांगितलेला आहे, आई,
नाही का बरं आई, पत्नी ही आई असते असं का बरं? त्याचं कारण हे की तिच्याच गर्भातून मी पुन्हा जन्म घेतो ना. पती जो असतो तो पती काय करतो, त्याचंच वीर्य तिच्या गर्भात जातं आणि तिच्या गर्भातून तो पुरुष किंवा तो जो पती आहे तो पुन्हा जन्म घेतो. म्हणजेच ती पत्नी ही त्याची कोण झाली, आई सुद्धा झाली ना. असं एक सुंदर या जाया या शब्दाचा अर्थ आहे. ठीक आहे. तज्जाया जाया भवती यदस्याम जायते पुन्हा, जिच्यातून तो पुन्हा उत्पन्न होतो अशी त्याला जाया म्हणतात. खूप सुंदर हा शब्द आहे जाया, नाही का. म्हणजे किती सूक्ष्म विचार आपल्या संस्कृतीने केलेला आहे, ऋषीमुनींनी केलेला आहे, आपल्या शास्त्राने केलेला आहे, नाही का. एवढा सूक्ष्म विचार आपल्याला कुठं दिसत नाही इतर ठिकाणी. पतिर्जायां प्रविशति गर्भो भूत्वेह मातरम तस्यां पुनर्नवो भूत्वा दशमे मासि जायते तज्जाया जाया भवति यदस्यां जायते पुनः. म्हणजे किती हा जाया हा शब्द कसा त्यांनी व्यवस्थित उच्चारलेला. आणि आता इथं जाया या शब्दाची आवश्यकता का पडली? कारण इथं जाया शब्द हे आपल्याला सूचित करतोय की हा, उद्यानंतर ही जी सुदक्षिणा आहे ती सुदक्षिणा सुद्धा जाया होणार आहे. म्हणजेच हे एक इंडिकेशन आहे की दिलीप आणि सुदक्षिणा यांना सुद्धा पुत्रप्राप्ती होणारच आहे. आणि हाच दिलीप राजा सुदक्षिणेच्या पोटी पुन्हा पुत्र बनून स्वतः जन्म घेईल असं जाया. ठीक आहे. म्हणून जाया हा शब्द वापरलेला आहे की ती पत्नी जणू काही एक प्रकारे त्याची आई बनते. ठीक आहे. पतीची आई म्हणून तिला पत्नीला पण आई असं सुद्धा म्हटलेलं आहे. जाया प्रतिग्राहित म्हणजे जिने दिलेले आहेत. गंधमाल्या म्हणजे जे काय आधी त्यांनी सांगितलं होतं ना, जसं वशिष्ठ ऋषींनी की तू सगळं हे पूजा वगैरे सगळं तिची उपासना अर्चना ह्या सगळ्या गोष्टी कर आणि मग तिला तपोवनाच्या दरवाजापर्यंत सोडवायला जा, नाही का. म्हणून मग त्याप्रमाणे सुदक्षिणा सुद्धा पहाटे उठून इथं आलेली आहे. आणि वनाय पीत प्रतिबद्धवत्ताम पीत प्रतिबद्धवत्ताम म्हणजे जसं नाही का, सकाळी सकाळी काय, आता ती गाय जी आहे किंवा जे पण काय आहे तर तिचं दूध हे कोणासाठी आहे, तिच्या वासरासाठी आहे, नाही का. म्हणून तिच्या वत्सासाठी आहे. सुंदर आहे. नंतर या सर्गामध्ये पुढे पण एक श्लोक येईल, तो वत्सस्य होमार्थ विदेश धेनु वगैरे असं ते आहे. सगळ्यात छान श्लोक आहे. ऋषेर नज्ञामधिगम्य मातः वगैरे असा तो येईल जेव्हा त्यावेळेस बघू आपण. पण इथं आता आहे की तिचं वासरू ज्यावेळेस दूध प्यायलेलं आहे, नाही का, असं दूध प्यायलेल्या वासराला नंतर काय केलेलं आहे त्यांनी, परत तिथं बांधून ठेवलेलं आहे, नाही का. कारण वासरू हे लहान आहे, ते काय जाऊन गवत खात नाही अजून. मग ते लहान वासरू म्हणून त्याला इथंच बांधून ठेवलं आणि मग त्या गायला चरायला घेऊन चाललेले. ठीक आहे. कुठे? वनाय जंगलामध्ये, नाही का, जंगलामध्ये त्या गायला घेऊन चाललेले आहे. आणि जसं आपण त्या दिवशी पाहिलं होतं ते जंगलात जायचंय वगैरे वगैरे, म्हणून मग सुदक्षिणेला पण त्यांनी इकडं तपोवनाच्या सीमेपर्यंत जायला सांगितलं होतं. आणि कोण घेऊन चाललेलं आहे तर यशोधन, हा, नाही का. जसं आपण मागे पण पाहिलं होतं ना पहिल्या सर्गामध्ये, आठवत असेल तुम्हाला, रघुवंशी राजांची लक्षणं. तर त्याच्यामध्ये असं होतं की ज्यांचं जीवन हे कशासाठी आहे, त्या कीर्तीसाठी आहे, नाही का. कीर्तीसाठी जे लोक जगत होते. आणि कीर्ती म्हणजे कशी, स्वतःसाठी कीर्ती नाही, तर जर मी चांगली गोष्ट करत असेल तर ती चांगली गोष्ट समाजापर्यंत पोहोचली पाहिजे आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, नाही का. त्याच्यासाठी कीर्ती. म्हणूनच जे रामदास स्वामी म्हणतात, मरावे परी कीर्ती रूपी उरावे, ते त्याच्यासाठी आहे, नाही का. आणि मग असं कीर्ती यश हे ज्यांचं धन आहे, त्यांच्याकडे धन म्हणजे काय, हे हिरे माणिक मोती पाचू, नाही का, नोटा नाणी हे हे सगळं नाही. ज्यांचं धन काय आहे तर यशरूपी धन असणारे असे ते सगळे राजे होते ना. मग त्याच्यातलं हा सुद्धा यशोधन, हा असा हा दिलीप राजा, ज्याचं यशरूपी धन आहे, नाही का, जो जिथे पण गेला त्याला यशच प्राप्त झालेलं आहे. आणि असा यश असलेला, यश ज्याचं धन आहे, यश हीच ज्याची संपत्ती आहे, असाच त्या राजाने काय केलं, धेनुम ऋषेर मुमोच, ऋषींच्या धेनूला, ऋषींच्या त्या गायीला तिथून मुक्त केलेला आहे, सोडलेला आहे. कशासाठी? वनाय, वनात जाण्यासाठी. ठीक आहे. जंगलात तिला चरायला जाण्यासाठी. असा हा पहिला श्लोक आहे. आता दुसरा श्लोक.
बघा स्क्रीनवर दिसतोय तुमच्या दुसरा श्लोक. खाली जे ठिपके दिसत आहेत ना, त्या खालच्या ठिपक्यांपैकी जो डावीकडून दुसरा ठिपका आहे, तिथं तुम्हाला त्या स्क्रीनवरती सगळे श्लोक दिसत आहेत. ठीक आहे. तर जे नवीन असतील त्यांच्यासाठी की त्या डावीकडून दुसऱ्या ठिपक्यावरती तुम्हाला सगळे श्लोक दिसत आहेत. तस्याक्षुरन्यास पवित्र पांसुम अपांसुलानां धुरिकीर्तनीया मार्गम मनुष्येश्वर धर्मपत्नी श्रुतेरिवार्थम स्मृतिरन्वगच्छत्. परत सांगतो. तस्याक्षुरन्यास पवित्र पांसुम अपांसुलानां धुरिकीर्तनीया मार्गम मनुष्येश्वर धर्मपत्नी श्रुतेरिवार्थम स्मृतिरन्वगच्छत्. अगदी सुंदर, अगदी सुंदर. म्हणजे असे श्लोक ज्यावेळेस आपण बघतो ना, तर त्यावेळेस खरं ते कालिदासाचं महत्व कळतं की नाही का, की कालिदास कोण होता हे अशा श्लोकांमधून कालिदास कळतो खरं. म्हणजे हा श्लोक वाचला ना की असं एकदम वाह असं होतं आपल्याला, नाही का. की आता ते संस्कृतात जे आहे, संस्कृताचा नंतर जेव्हा आपण अर्थ करू, भाषांतर करू, मग ते दादा म्हणतात तसं भाषेमध्ये अंतर हे येतच, कितीही नाही म्हटलं आपण तरी. पण जर अशा अर्थाने जर संस्कृत जर मला कळायला लागलं आणि जर मी त्या संस्कृतातून अनुभवलं ना, तर ते खूप सुंदर वाटतं. असा एकदम सुंदर एक श्लोक आहे हा, नाही का, की ज्याला आपण म्हणूया असं भिंतीवरती कोरण्यासारखं त्यांनी ते असं एक केलेलं आहे की जसा आपण श्लोक वाचू तसं कळेल. काय म्हणतात ते. तस्याक्षुरन्यास पवित्र पांशुम अपांसुलानां धुरिकीर्तनीया मार्गम मनुष्येश्वर धर्मपत्नी श्रुतेरिवार्थम स्मृतिरन्वगच्छत्. म्हणजे असा श्लोक जगामध्ये असणं हेच मोठं सौभाग्य आहे आणि तो श्लोक कालिदासाने लिहिणं हे म्हणजे त्याच्यावरती सोने पे सुहागा आहे असा हा सुंदर श्लोक. ठीक आहे. काय म्हणतात ते या श्लोकामध्ये. तस्याः खुरन्यास पवित्र पांसुम अपांसुलानां, म्हणजे असं ते श्लोकच म्हणावं वाटतं सारखा, इतका सुंदर श्लोकच सुंदर आहे तो. की काय म्हणतात. अपांसुलानां धुरिकीर्तनीया मनुष्येश्वर धर्मपत्नी खुरन्यास पवित्र पांसुम तस्याः मार्गम श्रुते अर्थे स्मृती इव अन्वगच्छत्. हा. आता काय म्हणतात ते. अपांसुलानां धुरिकीर्तनीया, नाही का, अशी अपांसुलानाम. आता पांसुल, पांसुल या शब्दाला वेगवेगळे अर्थ आहेत. ठीक आहे. पांसुल, पांसुल म्हणजे की पांसवो दोषा सांसंती इति पांसुलाः स्वैरिण्यः वगैरे असं. ठीक आहे. स्वैरिणी, पांसुला असे शब्द आहेत, त्याचे असे अर्थ आहेत. आता पांसुल या शब्दाचा अर्थ एक अर्थ होतो तो म्हणजे धूळ. जे रस्त्यावरती धूळ उडते ना, ती धूळ, धुळीचे कण असलेले अशी धूळ, पावस, नाही का, पावसावा, पावसुल, तर धूळ. आणि दुसरा त्याच शब्दाचा अर्थ होतो पांसुल म्हणजे स्वैरिणी. ठीक आहे. स्वैरिणी, स्वैरिणी म्हणजे मनाला येईल तशी जाणारी स्वैरिणी, नाही का. जसं आपण समाजामध्ये बघतो ना, काही स्त्रिया ज्यांच्यावरती आपण लांछन लावतो किंवा ज्यांना समाजातून बाजूला ठेवतो किंवा अशा, त्या स्वैरिणी असतात, नाही का. स्वैरिणी म्हणजे आज ह्याच्याकडे उद्या त्याच्याकडे वाटेल तसं जीवन जगणाऱ्या अशा स्त्रिया, त्यांना स्वैरिणी म्हणतात. ठीक आहे. तर ती जी स्वैरिणी आहे, तर असे वेगवेगळे अर्थ आहेत पांसुल या शब्दाला. एक धूळ हा पण अर्थ होतो आणि स्वैरिणी असा सुद्धा त्याचा एक अर्थ होतो. ठीक आहे. आणि मग त्याच्या विरुद्ध अपांसुल दोन्ही शब्द इथं आपल्या श्लोकामध्ये आलेले आहेत. बघा. तस्याः खुरन्यास पवित्र. आता पवित्र नंतर दोन शब्द येतात. काय आहे पहिला. पांसुम आणि दुसरा आहे, नाही का, पांसुम आणि अपांसुलानाम असे दोन्ही शब्द इथे येतात. मग त्यातला पहिला म्हणजे पांसुम, म्हणजे ज्याला स्वैरिणी किंवा धूळ असा असलेला, आणि त्याच्याच विरुद्ध दुसरा शब्द आहे अपांसुलानाम. अपांसुल म्हणजे इथं आता त्याच्या विरुद्ध, नाही का. पांसुल म्हणजे जिथं धूळ आहे असा, आणि अपांसुल म्हणजे जिथं धूळ नाहीये, जे स्वच्छ आहे, एकदम शुद्ध आहे, विशुद्ध आहे असं. ठीक आहे. दोन्ही शब्दांचे अर्थ बघा. पांसुल म्हणजे धूळ असलेला, धुळीने रहित, सॉरी धुळीने सहित, आणि दुसरा जो आहे अपांसुल तो म्हणजे धुळीने रहित, तिथे धूळ नाहीये, स्वच्छ, सुंदर, शुद्ध असं सगळं जे आहे. ठीक आहे. हा त्याचा एक अर्थ झाला. आणि त्याचाच दुसरा अर्थ काय झाला की पांसुल म्हणजे स्वैरिणी, स्वैराचार करणारी, हवं तसं जाणारी. अक्षय भाऊ, तुमचा ऑडिओ म्यूट करा. हा, ठीक आहे.
तर अपांशुलानाम ही जिथं सगळे शुद्धच आहे आणि जी कशी आहे अपांशुल म्हणजेच जी स्वैराचारी नाहीये, जी स्वैरिणी नाहीये, जी शास्त्राने आखून दिलेल्या स्वतःच्या मार्गावरती चाललेली आहे, नाही का, जिला पत्नीव्रता म्हणूया, पतिव्रता म्हणूया आपण, अशी पतिव्रता असलेली, नाही का. एक आहे स्वैरिणी आणि दुसरी आहे पतिव्रता, म्हणजे एकाच पतीशी एकनिष्ठ असलेली. आणि स्वैरिणी ही जी असते ती काय असते, ती तिची जी निष्ठा असते ती नेहमी दुसऱ्या प्रती बदलत असते, नाही का, तिला स्वैरिणी म्हणतो आपण. ती कधीच एकनिष्ठ नसते. तर असे हे दोन शब्द आहेत, म्हणजे धुळीने युक्त आणि धुळीने वियुक्त किंवा धुळीने रहित, असा एक अर्थ झाला पांसुम आणि अपांसुलानाम. आणि दुसरा आहे स्वैरिणी आणि त्याचसोबत दुसरा अर्थ झाला पतिव्रता, नाही का, अशी स्त्री. असे हे दोन अर्थ झाले त्याचे. तर पांसुलानाम, आता हे का म्हणतोय मी असं, हे नंतर तुम्हाला अजून कळेल जेव्हा पुढे गेल्यानंतर. पुढे काय म्हणतात ते, अपांसुलानाम धुरी. आता धुरी, धुरी म्हणजेच काय, त्या दिवशी पण आपण पाहिलं धुरीनं कशाला म्हणतात, जो समोर असतो नेहमी, नाही का, जसं धुरी बैलगाडीला जी धुरी असते, नाही का, जे बैलगाडीचं जू असतं किंवा ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये जुकाट असं म्हणतो, तर ते सगळं कुठं असतं, पुढे असतं ना. मग अशी धुरी, अशी ती पुढे असलेली, अग्रे वसती का, नाही का, जी पुढे राहते, जी पुढे असते, तिला धुरी म्हणतात. धुरीणा, म्हणून धुरीणा असा शब्द आलेला आहे की समाज धुरीण, म्हणजे जे समाजामध्ये सगळ्यात श्रेष्ठ मानले जातात, सगळ्यात पुढे मानले जातात, जे समाजाचे आदर्श आहेत, त्यांना धुरी असं म्हणतात. कीर्तनीया, कीर्तनीया म्हणजे समाजातील अग्रस्थानी जिला मोजलं जात आहे. कीर्तनीया म्हणजे परिगणनीय, म्हणजे जिला, जिची गणना अग्रस्थानी होते, समाजातल्या अग्रस्थानी असलेल्या पतिव्रतांमध्ये सुद्धा अग्रस्थानी असलेल्यांमध्ये जिची गणना होते, नाही का. अपांशुलानाम धुरी कीर्तनीय, अपांशुलानाम म्हणजे पतिव्रता. अपांशुलांचा एक अर्थ जो पतिव्रता आहे तो आपण जर घेतला तर पतिव्रतांमध्ये सुद्धा अग्रस्थानी जिची गणना होते अशी. हे कोणासाठी विशेषण, सुदक्षिणेसाठी आहे. ठीक आहे, दिलीपाची पत्नी जी आहे सुदक्षिणा, तिच्यासाठी हे विशेषण वापरलेलं आहे. अपांशुलानाम धुरी कीर्तनीया. पुढे काय दुसरं विशेषण वापरतात ते, मनुष्येश्वर धर्मपत्नी. मनुष्य ईश्वर, नाही का. आता माणसांचा जो देव आहे, आता माणसांचा देव आहे म्हणजेच काय, त्यांचा राजा. मनुष्येश्वर धर्मपत्नी, त्याची जी धर्मपत्नी आहे, ठीक आहे. धर्मपत्नी या शब्दाचा अर्थ खूप मोठा आहे, तो वेळोवेळी दादांनी प्रवचनामध्ये, वाङ्मयामध्ये सांगितलेला आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल जास्त नाही सांगत, नाही का. दादा म्हणतात ते वेगवेगळे शब्द असतात, बायको, बायडी, पत्नी, त्यानंतर काय अजून असे वेगवेगळे शब्द वापरतात. मग त्याच्यामध्ये लक्ष्मी, महालक्ष्मी, पत्नी, धर्मपत्नी हे सगळे वेगवेगळे शब्द आहेत. त्यानुसार तिचं तिचं कॅरेक्टर ते दाखवतात. मग तशी इथं ही कशी होती, धर्मपत्नी होती. मार्गम मनुष्येश्वर धर्मपत्नी, मनुष्येश्वर धर्मपत्नी अशी ती राजाची धर्मपत्नी. आणि राजाला पण त्यांनी काय शब्द वापरलेला आहे, मनुष्य ईश्वर, मनुष्याणाम ईश्वर, नाही का. मनुष्य लोकांचा, माणसांचा जो ईश्वर आहे, तो माणसांचा भगवंत आहे, तो म्हणजेच राजाला. म्हणून राजा वै विष्णू असं म्हटलं जातं. राजा हा विष्णूचं स्वरूप आहे. का, कारण तो त्यांचा एक प्रकारे ईश्वर आहे, नाही का. त्यांचं सगळं पालन पोषण, सगळ्या गोष्टी करणारा तो राजा म्हणून. तर असा मनुष्येश्वर धर्मपत्नी, अशी त्याची ती धर्मपत्नी असलेली ती सुदक्षिणा काय झालेले आहे, खुरन्यास पवित्र पांसुम, खुरन्यासे ही पवित्राः पांसवो यस्यतम, असं त्यांनी सांगितलंय की खुरन्यासे ही, खुर, खुर म्हणजेच गायीचे खुर, नाही का, खाली गायीच्या जे पायांना खुरं असतात, त्या खुरांमुळे काय होतं, खुरन्यास पवित्राः पांसवः, त्या खुरांमुळे जी पांसवः म्हणजे आपण वरती पाहिलं, पांसवः म्हणजेच धूळ, नाही का, जे धुळीचे कण आहेत. अमरकोशाने वगैरे सांगितले की रेणुद्वयो स्त्रियां धूली पांसुर्नद्वयो राजन राजः, असं त्यांनी सांगितलेलं तिथं की रेणुर्द्वयो स्त्रियां धूली पांसुर्नानद्वयो रजः, असं त्यांनी सांगितलं की तेच पांसू हा शब्द दोघांना पण लागू पडतो, स्त्रियांना सुद्धा आणि धुळीला सुद्धा, नाही का. स्त्रियांना कोणत्या अर्थाने, तर स्वैराचारिणी या अर्थाने, आणि इकडं धूळ या अर्थाने सुद्धा आहेच. तर
तस्यां खुरन्यास पवित्र पांसवोः, की जिच्या खुरांनी जणू काही धूळ उडत होती, नाही का. तिच्या खुरांच्या स्पर्शामुळेच पवित्र धूळ जिथे उडत होती असा. ठीक आहे. जो पवित्र झालेला होता तिच्या खुरांनी उडालेल्या धुळीमुळे जो पवित्र झालेला होता अशा, नाही का. खुरन्यास पवित्र पांसुम, जिच्या खुरांच्या न्यासामुळे किंवा स्पर्शामुळे जो मार्ग कसा झालेला होता, धुळीने पवित्र झालेला होता असा. तस्याहा मार्गम, अशा त्या धेनूच्या मार्गावरती, अशा त्या गायीच्या रस्त्यावरती. तस्याहा मार्गम, तिच्या मार्गावरती. स्मृतीही, श्रुतेः अर्थम इव अन्वगच्छत, नाही का. जणू काही स्मृती ज्याप्रमाणे श्रुतीच्या अर्थाच्या मागे जाते, नाही का, त्याप्रमाणे गेली. असं सुंदर एक उपमा दिलेली आहे. ज्याप्रमाणे स्मृती ही श्रुतीच्या अर्थामागे जाते, त्याचं अनुगमन करते, त्याचप्रमाणे ही सुदक्षिणा सुद्धा या गायीच्या मागे गेली, तिचं अनुकरण करती झाली. ठीक आहे. तिच्या मागे चालली. परत एकदा आता संपूर्ण श्लोकाचा एकदा अर्थ सांगतो की त्या हॅलो हॅलो हा बोला रोशन भाऊ, येतंय ऐकायला. हा हा येत आहे ना. हा बरोबर. तर ही जी राजाची धर्मपत्नी होती, नाही का, मनुष्येश्वर धर्मपत्नी, हे पहिलं तिच्यासाठी विशेषण वापरलेलं आहे. हा, अशी राजाची धर्मपत्नी, पतिव्रतांमध्ये सगळ्यात अग्रस्थानी जिचं नाव घेता येईल अशी असलेली. ठीक आहे. म्हणून काय आहे ते, अपांसुलानाम धुरी कीर्तनीया. अपांसुलानाम धुरी कीर्तनीया म्हणजेच, अपांसुला म्हणजेच पतिव्रता. त्या पतिव्रता स्त्रियांमध्ये जिचं नाव अग्रस्थानी घेता येईल अशी ती राजाची धर्मपत्नी जी होती ती काय आहे की खुरांच्या स्पर्शाने, जिच्या खुरांच्या स्पर्शाने संपूर्ण मार्ग कसा झालेला आहे, पवित्र धूळयुक्त झालेला आहे. अशा त्या रस्त्यावरती तिच्या मागोमाग, त्या गायीच्या मागोमाग चालली, नाही का. कशा प्रकारे चालली, तर श्रुतीच्या अर्थाच्या अनुसरण करणाऱ्या स्मृती समान ती चाललेली आहे. म्हणजे किती सुंदर एक उपमा दिलेली आहे इथं. हा, की ज्याप्रमाणे श्रुती ही स्मृती म्हणजे श्रुतीला स्मृती नेहमी अनुगमन करते, नेहमी स्मृती ही श्रुतीच्या मागे जाते, त्याचप्रमाणे इथं सुद्धा काय झालेलं आहे, ती राणी ही गायीच्या मागे चाललेली आहे. ठीक आहे. आता वरती बघा, पांसुलानाम, नाही का, पांसुम अपांसुलानाम, इथं ते काय सांगतायत ते की धुळीने युक्त असलेली, नाही का, असा एक अर्थ होतो की जिच्या खुरांनी सगळीकडे धूळ उडालेली आहे. आणि दुसरा अर्थ काय म्हणतायत ते की स्वैरिणी असं पण आहे ना. पांसूचा एक अर्थ आपण पाहिला की स्वैरिणी, स्वैराचारी, नाही का. अशी ही जी गाय होती, ही गाय कशी होती, नंदिनी, तिला काही बंधन होतं का चालण्याचं, की तिने ह्याच बांधावरून चाललं पाहिजे, ह्याच मार्गाने चाललं पाहिजे, ह्याच रेषेत चाललं पाहिजे, असं काहीही नव्हतं ना. त्या नंदिनीला जिकडं जायचंय तिकडं ती जाऊ शकत होती. पण त्याच वेळेस म्हणून तिला स्वैरिणी म्हटलेलं आहे. ठीक आहे. जसं स्वैरिणी आपण जसं मगाशी पाहिलं की स्वैरिणी कोणाला म्हणतात, की जी पाहिजे तिकडं जायला मोकळी असते, तिला स्वैरिणी स्त्री म्हणतात. आणि त्या स्त्रीला कधीच समाजात स्थान दिलेलं नाही आपल्या समाजामध्ये, अशी ती स्त्री आहे. आणि त्याच्यानंतर ते काय म्हणतात, अपांसुलानाम, की अशी जी स्त्री आहे तिच्या मागे कोण चाललेला आहे, जी अपांसुल, जी एकदम पवित्र आहे, शुद्ध आहे अशी असलेली, नाही का, की धुळीने युक्त असलेली आणि धुळीने रहित असलेली. आणि त्याच्यानंतर जी स्वैरिणी आहे, जी कुठेही जाऊ शकते अशी ती गाय. पण तिच्या मागे मात्र जी सुदक्षिणा आहे, ती सुदक्षिणा कुठेही जाऊ शकते का, नाही. तिला मात्र त्या नेमून दिलेल्या, जे ऋषींनी सांगितलंय की तू ह्या गायीच्या मागे त्या तपोवनाच्या सीमेपर्यंत जायचंय,
तर मग तिला तिच्या मागे जाणं भागच आहे, म्हणून ती अपांशुल. ठीक आहे, म्हणजे जी स्वैरिणी नाहीये, असा एक दुसरा अर्थ इथे येतो हा, की पांसुल म्हणजे स्वैरिणी, स्वैरविहार करणारी, अशी ती गाय कुठं पण जायला मोकळी होती, पण त्याच वेळेस सुदक्षिणा मात्र तिच्या मागेच जावं लागणार होतं. म्हणजेच पांसुलानाम म्हणजे पांसुम अपांसुलानाम, नाही का, जी स्वैरिणी आहे तिच्या मागे जी नियत रस्त्यावरती चाललेली आहे अशी स्त्री जात होती. म्हणजे दोघांमध्ये किती विरोध दाखवलेला आहे. एक पाहिजे तिकडे वाटेल तिकडे जाऊ शकत होती जी नंदिनी होती, पण तिच्या मागे ही जी सुदक्षिणा होती, ही सुदक्षिणा कशी होती, इंद्रिय निग्रहपूर्वक फक्त आणि फक्त तिच्याच मागे वाटचाल करत होती. म्हणजे तिला जो मार्ग आखून दिलेला त्याच मार्गावर चालणारी ती सुदक्षिणा होती. म्हणजे आता इथं एका प्रकारे त्या सुदक्षिणेला सुद्धा श्रेष्ठत्व कालिदासाने दिलेलं आहे. गायीला वाटेल तिकडे गाय जाऊ शकत होती, पण सुदक्षिणा मात्र तसं नाही. तिला जे सांगितलेलं आहे, जिथं नेमून दिलेला आहे, जो काही मार्ग आखून दिलेला आहे, त्याच मार्गाने त्या गायीच्या मागोमाग ती चाललेली होती. म्हणजे हे सुदक्षिणेचं श्रेष्ठत्व या शब्दातून त्यांनी व्यक्त केलेलं आहे. आणि दुसरंच काय, म्हणजे हा विरोध अलंकार आहे. एक कुठेही जाऊ शकते आणि दुसरी कुठेच जाऊ शकत नाही. आणि दुसरा अर्थ काय आहे, की एक ज्याला विरोध अलंकार म्हणूया, की पांसुम अपांसुला नाम. आता गाय ज्यावेळेस जाते तर गायीच्या खुरांनी धूळ तर उडणारच आहे, आणि मग ती खुरांनी उडालेल्या धुळीनंतर तिच्या मागे चालणारी आपोआपच, नाही का, जसं पण आपण त्या दिवशी पाहिलं की गोधुली, ती धूळ तर उडणारच आहे, पण एवढी धूळ उडालेली असून सुद्धा जी कशी आहे, अपांसुला नाम. अपांसुला म्हणजे धुळीने रहित, धुळीने शुद्ध अशी आहे. आता इथं अपांसुला नाम ह्याचा अर्थ धुळीने रहित असा नाही घ्यायचा यावेळेस. इथं काय घ्यायचं आहे, की जिचं चारित्र्य हे शुद्ध होतं, नाही का, जी स्वैराचारी नव्हती, जी धर्मपत्नी होती, जी एकाच मार्गावरती जे एकनिष्ठतेने चालणारी अशी ती होती, नाही का. आता आपल्याला प्रश्न पडतो की यार, गाय पुढे चाललेली आहे, तिच्या पायाने धूळ पण उडते, आणि तरीही अपांसुल कशी काय, नाही का, की धूळ रहित कशी काय, हिच्या अंगावरती एकही धूळ नाहीये. तर इथं याचा अर्थ असा आहे की जिच्या चारित्र्यावरती एकही धूळ नाहीये, जिचं चारित्र्य शुद्ध होतं, नाही का, जिच्या चारित्र्यावरती एकही डाग नाहीये, अशी असलेली ती अपांसुला नाम. आणि म्हणूनच ती कशी होती, अपांसुल. या शब्दाचा दुसरा अर्थ असा पण आहे की पतिव्रतामध्ये श्रेष्ठ असलेली, धुरी कीर्तनी. या पतिव्रता ज्या स्त्रिया आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा श्रेष्ठ असलेली, धुरी, धुरी म्हणजे श्रेष्ठ असलेली, त्यांच्या सगळ्यांमध्ये पुढे असलेली, जिचं नाव सगळ्यात आधी घ्यावं लागेल पतिव्रतांमध्ये, अशी असलेली ती सुदक्षिणा काय करत होती, तर त्या जिच्या पायाने धूळ उडत होती आणि त्याच्यामुळे तो जो मार्ग धुळीयुक्त झालेला मार्ग होता, त्या मार्गावरती ती त्या गायीच्या मागोमाग चालत होती. ठीक आहे, कशी चालत होती, तर श्रुतेरिवार्थम स्मृतिरन्वगच्छत. एकदम सुंदर उपमा दिलेली ही, की ज्याप्रमाणे श्रुतीच्या मागे स्मृती चालते. श्रुती म्हणजे काय, श्रुती म्हणजे जे ऐकलेलं आहे, नाही का, म्हणून वेद, वेदांनाच श्रुती म्हणतात. जे 4 वेद आहेत आपले, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद, हे जे सगळे 4 वेद आहेत, तर या 4 वेदांना श्रुती असं म्हटलेलं आहे. श्रुती असं का बरं, कारण हे सगळे जे आहेत ते ज्यावेळेस ब्रह्माने सृष्टी उत्पन्न केली त्यावेळेस ब्रह्माने हे सगळे त्याच्या वाणीतून उत्पन्न केलेले आहेत, हे त्याने सांगितलेले आहेत ब्रह्माने. आणि हे सगळे 4ही वेद मग ऋषींनी ऐकलेले आहेत, नाही का. ऋष्यती संसारस्य पारं दर्शयती, की संसाराच्या पलीकडे बघू शकले, आणि त्यांनी ते सगळे वेद ब्रह्माकडून ज्यावेळेस ब्रह्माने सांगितले त्यावेळेस त्यांनी ते वेद ऐकले, म्हणून जी गोष्ट ऐकली तिला श्रुती म्हणतात. ठीक आहे, म्हणून हे 4ही वेद. मग त्याच्यामध्ये वेदांचे परत 4 भाग पडतात, की संहिता, ब्राह्मण, आरण्यक, उपनिषद, हे असे त्याचे परत वेगवेगळे भाग आहेत. ठीक आहे ना. हे सगळे ज्याला आपण म्हणूया की श्रुती, या सगळ्या श्रुती आहेत. आणि मग या श्रुतींचं अनुगमन करणार, आता त्या ऋषींनी फक्त ऐकलेलं आहे, पण ते ऐकल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी समजून उमजून घेऊन त्याच्यातली काय, कशा पद्धतीने करायच्यात, काय आहे, जे सगळं मॅन्युअल आहे की नाही, किंवा जे पण काय आहे त्याचा अर्थ काय आहे, नेमकं त्यांना काय म्हणायचंय, कसं सांगायचंय, हे सगळं सांगताना मग त्यांनी या स्मृती ग्रंथांची रचना केलेली आहे. मग त्याच्यात मुख्यतः धर्मसूत्र, गृह्यसूत्र हे सगळे येतात. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये मला धर्माचं आचरण कसं करायचंय, काय करायचंय, काय नाही करायचंय, कोणत्या पद्धतीने करायचंय, या सगळ्या गोष्टी, जसं नाही परवा ते आपण पाहिलं की गाय वगैरे इत्यादी ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्यांच्या डावीकडून नाही क्रॉस केलं पाहिजे. आता हे सगळं असं जे आहे
हे स्मृतींनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे स्मृती ऍक्च्युअल मी काय केलं पाहिजे हे सांगणारं काम स्मृतीने केलेलं आहे. ठीक आहे. वेद हे फक्त काय करतायत, वेद हे फक्त एक आयडिओलॉजिकली थिअरी सगळी मांडतायत, पण ऍक्च्युअल त्याचं मी कशा प्रकारे पालन केलं पाहिजे, कशा प्रकारे ती गोष्ट माझ्या जीवनात आणली पाहिजे हे सांगण्याचं काम, म्हणजे त्याचा योग्य अर्थ लावून त्या अर्थाला माझ्या जीवनात उतरवण्याचं काम हे स्मृती ग्रंथ करतात. ठीक आहे. म्हणून जसं मनुस्मृती, याज्ञवल्क्य स्मृती, वशिष्ठ स्मृती अशा वेगवेगळ्या स्मृती आहेत नाही का. प्रत्येक ऋषींनी ज्या काही त्यांना वेद जसे समजले, वेदांचा जो अर्थ घटन त्यांना करता आलं तसं तसं त्यांनी आपापल्या ग्रंथांमध्ये ते केलेलं आहे. आणि नेमकं समाज व्यवस्था कशी असली पाहिजे, समाज रचना कशी असली पाहिजे नाही का, ह्या किंवा धर्माचं पालन कसं केलं पाहिजे, आपापलं कर्तव्य कशा प्रकारे पाळलं पाहिजे, कोणाची काय कर्तव्य आहेत, हे सगळं निर्माण करणं म्हणजे नाही का, हे मनुष्य देहाचं जे मॅन्युअल आहे ते सगळं निर्माण करणं या समाज व्यवस्थेचं हे काम स्मृतींनी केलेलं आहे. पण स्मृतींनी हे काम कशा प्रकारे केलेलं आहे, तर त्यांनी हे काम श्रुतींना समोर ठेवून नाही का, श्रुतींना जे सांगायचंय त्या श्रुतींच्या अर्थाला सोबत घेऊन त्या अर्थाचा पाठलाग करूनच त्यांनी हे लिहिलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला कधीच असं दिसणार नाही की स्मृती ग्रंथांनी लिहिलेलं आहे पण त्याच्यापेक्षा वेगळं वेदांना सांगायचंय, कधीच नाही. जे वेदांना सांगायचंय तेच स्पष्ट भाषेमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्मृती ग्रंथांची रचना केलेली आहे. ठीक आहे. त्यामुळे त्या वेदांच्या अर्थाचं अनुगमन करणाऱ्या या स्मृती आहेत. स्मृती या कधीच वेदांच्या पुढे नाहीयेत किंवा वेदांच्या बाहेर सुद्धा नाहीयेत. ज्या रस्त्यावरून वेद गेलेले असतील त्याच रस्त्यावरून मागेच्या मागे स्मृती गेलेल्या आहेत. म्हणजे जिथे श्रुती गेलेल्या आहेत तिथे स्मृती सुद्धा गेलेल्या आहेत. स्मृती म्हणजेच काय, त्याचं स्मरण करून पुन्हा ते मांडणं, त्याला स्मृती म्हणतो आपण. ठीक आहे. मग त्याच गोष्टी इथं आपल्यासाठी या ऋषीमुनी परत मांडलेल्या आहेत. पण या मांडताना त्यांनी मात्र जे ब्रह्माने वेद सांगितलेले आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद, मग त्याच्या संहिता, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यक ग्रंथ, उपनिषद, ह्यांच्या अर्थाच्या बाहेर कधीच स्मृती गेलेल्या नाहीये. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे स्मृतींना दोष देण्यामध्ये ही जे पण देत असतील ती सगळ्यात मोठी एक मूर्खता म्हटली जाईल नाही का, की आपण उठसूट न वाचता, न काही अभ्यास करता, न काही बोलता लगेच स्मृती ग्रंथांना नाव ठेवतो नाही का, हे मनुस्मृती तर बावडच आहे, म्हणून असं केलं, म्हणून तसं केलं. अजिबात नाही. जोपर्यंत मी वेद वाचत नाही, जोपर्यंत मी श्रुती स्मृती ह्या सगळ्यांचा अभ्यास करत नाही, तोपर्यंत त्यांना नावं ठेवण्याची माझी लायकी सुद्धा नाही आणि मी ठेवू पण नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे त्या श्रुतींच्या मागे स्मृती जात असतात. वैदिक वाङ्मयाचं अर्थघटन माझ्यापर्यंत व्यवस्थितरित्या व्हावं म्हणून तयार केलेल्या ह्या स्मृती आहेत. जर स्मृती ग्रंथ निर्माण झाले नसते तर समाज व्यवस्था बिघडली असते. समाजाला नेमकं कळत नसतं की वेदांना सांगायचं काय. तर वेदांना जे सांगायचंय त्या वेदांच्या अर्थाचं अनुगमन करणारे हे स्मृती ग्रंथ आहेत. ठीक आहे. तर मग त्या ज्याप्रमाणे श्रुतींच्या मागे स्मृती जातात, अगदी त्याचप्रमाणे इथं या नंदिनीच्या मागे ही सुदक्षिणा चाललेली होती. म्हणजे बघा, एकदम जसं श्रुतींच्या मागे स्मृती जात आहेत ना, अजिबात स्मृती इकडे तिकडे जाऊ शकत नाही त्या मार्गावरून. त्या नाकाच्या सरळ रेषेत श्रुतीच्या मागे स्मृती चालतच राहणार. अगदी त्याचप्रमाणे ही सुदक्षिणा सुद्धा नंदिनीच्या मागे चाललेली होती. म्हणजे किती सुंदर अशी ही उपमा इथं कालिदासाने या श्लोकामध्ये दिलेली आहे नाही का. जसं वरती पांसुम अपांसुलानाम, इथं विरोध अलंकार त्याने उत्पन्न केलेला आहे की तिच्या धुळी एवढी धूळ उडते, त्या धुळीमध्ये चाललेली तरी सुद्धा जी शुद्ध आहे. शुद्ध आहे म्हणजे जिच्या चारित्र्यावरती एकही प्रकारचा कलंक नाही, जी पतिव्रता आहे, जी अशा स्त्रियांमध्ये सुद्धा सर्वश्रेष्ठ आहे, असा विरोध अलंकार सुद्धा इथं आहे. किंवा इथं खाली उपमा, एवढी सुंदर उपमा, ही उपमा द्यावी तर कालिदासाने नाही का. अशी उपमा आपल्याला परत बघायला नाही मिळत. असा हा एकदम खूप सुंदर असा श्लोक आहे. ठीक आहे. श्रुतेरिवार्थम स्मृतिरन्वगच्छत्, ज्याप्रमाणे श्रुतीच्या मागे स्मृती चालते त्याचप्रमाणे या नंदिनीच्या मागे राजाची पत्नी सुदक्षिणा ही चालली नाही का, अशी निघाली. म्हणजे तिथं काय त्या गेट पर्यंतच जाणार होती, जो काही तपोवनाचा सीमा असेल तिथपर्यंतच जाणार होती. ठीक आहे. पण तिथपर्यंत जाताना सुद्धा अशा प्रकारे ती चाललेली नाही का. म्हणजे सेवा करावी तर कशी, तर अशा प्रकारे अजिबात एक पाऊल इकडे का तिकडे नाही, सारखं त्याच्याच सावलीमध्ये. हे आपण आता नंतर बघू अजून सेवेचं काय महत्व आहे, कशी राजा दिलीपाने सेवा केली वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी येतील. पण अशा प्रकारे हा संपूर्ण मस्त
खरंच एकदम खूप सुंदर श्लोक आहे हा. तस्याक्षुरन्यास पवित्र पांसुम अपांसुलानाम धुरी कीर्तनीया मार्गम मनुष्येश्वर धर्मपत्नी श्रुतेरिवार्थम स्मृतिरन्वगच्छत. ठीक आहे, असो. आता हे 2 श्लोक, आज 2च श्लोक झाले, पण काही हरकत नाही. कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा. उद्या आपण 3ऱ्या श्लोकापासून जाऊ पुढे. मग सांगायचं असेल तर सांगा, जे पण काही. हो, ते पाऊंसुल शब्द जो आहे 2दा आलेला आहे ना तो त्या श्लोकामध्ये. हा, 2दा नाही. पांसू शब्द एकदा आलेला आहे आणि अपांसू असा दुसऱ्यांदा आलेला आहे. हा, पाऊंसू आणि एक अपाऊंसू ल असा आहे ना, तर तो ऍक्च्युअल हा, त्याचा बरोबर. धातू आहे फक्त की पाऊंसू ल आहे. ऑपोजिट वर्ड असतं हे. काय काय त्याचा मूळ शब्द कोणता आहे? फक्त विरुद्धार्थी पाऊंसू. शब्द असतं. एक मिनिट परत सांगा, काय म्हणताय? मूळ शब्द कोणता आहे? पाऊंसू की पाऊंसू ल असं? हा, आता ते कसं आहे, पांसवह असा शब्द आहे. पांसहवह नाही का, पांसू पांसवह असा तो शब्द होतो. आणि त्याच्यापासून हे तयार झालेलं एक नाम आहे, अच्छा. पांसुल आणि अपांसुल असं. आता अपाऊंसू ल तो पूर्ण नाहीये ना, म्हणून म्हटलं, मला वाटलं की तो मूळ शब्द वेगळा असेल. हा, मग मूळ शब्द पांसू एवढाच आहे. अच्छा. हा.